jungle. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात विटा तहसील कार्यालयावर निघाला शेतकरी आक्रोश मोर्चा। तहसील कार्यालयात मोर्चेकऱ्यांचा ठिय्या। पहाटे 2 वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टी यांचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल। तर मुख्यमंत्र्यांच्या आगामी दौऱ्यात अडथळे आणण्याचा दिला इशारा। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात विटा तहसील कार्यालयावर आज शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। खासदार राजू शेट्टीही या मोर्चामध्ये उपस्थित होते। विटा तहसील कार्यालयामध्ये जात मोर्चेकऱ्यांनी ठिय्या मांडला। पहाटे 2 वाजता सर्वेक्षण का करताय असा सवाल राजू शेट्टी यांनी प्रांताधिकाऱ्यांना केला। यानंतर आंदोलनाच्या पुढील टप्प्याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करताना आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, तेव्हा आपली जमीन शक्तीपीठ महामार्गामध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी आम्ही या दौऱ्यामध्ये अडथळे आणू असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला। यानंतर प्रांताधिकारी विक्रमसिंह बादल, उपविभागीय अधिकारी विपुल पाटील, तहसीलदार योगेश टोपणे यांनी मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारले। विटाजवळील भाग्यनगर, नागेवाडी यासह अनेक गावांमध्ये पोलीस बळाचा वापर करून सलग 2 दिवस शक्तीपीठ महामार्गाचे ड्रोन सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न झाला। हे ड्रोन सर्वेक्षण करण्यास त्या गावातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्यामुळे हे सर्वेक्षण थांबवण्यात आले। या दरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांच्यामध्ये अनेक ठिकाणी झटापट देखील झाली। या निषेधार्थ आज विटाजवळील भागातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत विटा तहसील कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढत शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला। प्रशासनाला एकच प्रश्न विचारला, या खानापूर, कडेगाव, पलूस आणि वाळवा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको आणि आम्हाला 1 इंच जमीन द्यायची नाही अशा प्रकारच्या हरकती नोंदवलेल्या होत्या। आणि त्या हरकतीला उत्तर देत असताना जिल्हाधिकारी सांगली यांनी 1 आणि 2 जूनला प्रत्येक शेतकऱ्याला त्या नोटिसीचं उत्तर दिलं की अजूनही अधिसूचना निघालेली नाही आहे, त्यामुळं तुमच्या जमीन अधिग्रहित करायचा प्रश्नच उद्भवत नाही आहे, तेव्हा तुमचा अर्ज निकाली काढलेला आहे असं कळवलेलं आहे। मी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विचारलं, तुम्ही काय जिल्हाधिकाऱ्यापेक्षा मोठे झाला का? एका बाजूला जिल्हाधिकारी सांगतात आम्ही रीतसर हरकती घेतल्या तर त्याला उत्तर देतात की अधिसूचना नाही, त्यामुळे तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही। आणि दुसऱ्या बाजूला रात्री अपरात्री तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर कुठल्या अधिकारानं जाता? तुम्हाला कुणी अधिकार दिला? त्यावेळी त्यांनी थातूर मातूर उत्तरं दिली आणि आम्ही संवाद साधायला गेलो होतो, शेतकऱ्यांची समजूत काढायला गेलो होतो, अशा प्रकारचं उत्तर दिलं। अरे समजूत काढायला तुम्हाला रात्रीची वेळ वाजली काय? आणि समजूत काढण्यासाठी तुम्हाला शेकडो पोलिसांचा फौजफाटा, दंगल निवारण पथक कशासाठी लागतं? हा जाब त्यांना आम्ही विचारला, त्यावर ते निरुत्तर झाले। त्यांना आम्ही सांगितलं एक प्रोसिडिंग तयार करा आणि या खानापूर तालुक्यातला एकही शेतकरी 1 इंचसुद्धा जमीन देण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे, त्यामुळं सर्वे करायला शेतकऱ्यांचा पूर्ण विरोध आहे। जमीनच द्यायची नाही तर सर्वे करायचा प्रश्न येतोयच कुठं? त्यामुळं सर्वे करायला विरोध आहे आणि सर्वे करायला आम्हाला ते येऊन देत नाही असं स्पष्ट शब्दामध्ये शासनाला कळवा असं त्यांना सांगितलं, त्यांनी ते कबूल केलेलं आहे।